तनिषा भिसेंना 4 ते 5 दिवस इंदिरा आयव्हीएफ मध्येच ठेवणं चुकीचं होतं. ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्त्वाचा निष्कर्ष. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन असून पाणी नाही. हँडपंपही धुळखात. काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य. यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार. माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईकेंचं आश्वासन. तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल. एबीपी माझाच्या वृत्तानंतर यवतमाळच्या पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक दाखल. बंद पडलेला पंप सुरू करण्याचे प्रयत्न. सोलर पॅनलद्वारे कायमस्वरूपी वीज देण्याची खटपट. बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून काठ्या पाईपनं अमानुष मारहाण. मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्यानं मारहाण केल्याचं समोर. 10 जणांवर गुन्हा. हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन. मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी. मोदी शहांना इंग्रजी मराठी येत नाही म्हणून ते हिंदी लादतायत. संजय राऊतांचा हल्लाबोल. राज ठाकरेंचं स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आल्याचा टोला. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक. बीडमध्ये दाखल. तर पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई. नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक. एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखसह 7 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार. आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय. तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप. पुण्यातील भिडे पूल 1.5 महिना वाहतुकीसाठी बंद राहणार. मेट्रोच्या कामामुळे पूल बंद करण्याचा निर्णय. संध्याकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची शक्यता. पुण्यात चंदननगरमध्ये आई आणि मुलाकडून तरुणाची डोक्यात फरशी घालून हत्या. मुलीला वर्षभरापासून त्रास देत असल्याचा आरोप. तरुण मात्र मुलीचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं पुण्यातील बालेवाडीत वितरण. अविनाश साबळे, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यासह 159 क्रीडापटूंचा गौरव.